पुरंदरला नमवण्यासाठी दिलेर खानाने संपूर्ण डोंगरालाच आपले हत्यार बनवले। रात्रीच्या गुप्त सभेत दिलेर खान मिर्झा राजांना म्हणाला, जर पुरंदरला नमवायचे असेल तर आधी वज्रगडावर ताबा मिळवावा लागेल, तिथूनच आपल्या महाकाय तोफा पुरंदरला भुईसपाट करतील। मिर्झा राजे काही क्षण शांत राहिले, मग संथ आवाजात बोलले, जर वज्रगड पडला तर पुरंदर एकटा पडेल। दुसऱ्या दिवशी सकाळी 7,000 अफगाण सैनिक आणि अवाढव्य तोफांसह दिलेर खानाने वज्रगडाला वेढा घातला। वज्रगडाच्या मावळ्यांनी जय भवानी जय शिवाजी अशी गर्जना करत किल्ल्याच्या उंचीवरून मुघल सैन्यावर कडाडून हल्ला चढवला। तोफा गरजल्या, बाणांचा पाऊस पडू लागला। मावळ्यांनी दगडांच्या मारा आणि उकळते तेल ओतून मुघल सैन्याला झेरी सांडले। तासनतास चाललेल्या या रक्तरंजित युद्धानंतर वज्रगडाच्या तटबंदीला खिंडार पडले आणि अखेर वज्रगड दिलेर खानाच्या ताब्यात गेला। ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत राजगडावर पोहोचली। अवघ्या 8-9 वर्षांचे बालशंभूराजे खिडकीतून दूर डोंगररांगाकडे पाहत हळूच बोलले, आऊसाहेब, जिथे आमचा जन्म झाला तो पुरंदर पण आता दिलेर खान समजून घेणार। दिलेर खानाने वज्रगडाच्या शिखरावर 3 महाकाय तोफा चढवण्याचा आदेश दिला। पुरंदरच्या बुरुजावर दोन्ही हातांत 2 तलवारी घेऊन मुरारबाजी उभे असलेले दिसले। जोपर्यंत मुरारबाजी जिवंत आहे तोपर्यंत पुरंदरच्या छाताडाला कोणी हात पण लावू शकणार नाही। मुघलांच्या या राक्षसी वादळापासून मुरारबाजी पुरंदरचा किल्ला वाचवू शकतील का, हे जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।